की महाराज भगवान श्रीकृष्णाचं असं त्याचं तेच. आणि एक दिवस काय केलं, कारण राम अवतारात काय झालं महाराज, भगवान श्रीकृष्णाने भगवान श्रीराम प्रभूने त्या गोपाळाला वचन दिलं. आपले 16,108 वर्ष होती ना, त्यांना वचन दिलं. म्हणले मी या अवतारात तुम्हाला काहीच देऊ शकत नाही, कारण मीच काय वाल्मिक ऋषीनं जसं लिहिलं तसं मला वागता येतं, मी स्वतंत्र नाही, मग मी तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही. म्हणजे मग कधी, हा गोकुळामध्ये नंदराजाच्या घरी मी कृष्ण नावाने प्रगट होईल त्यावेळेस मात्र मी तुमचा स्वीकार करीन. नक्की म्हणे हो. आणि मग भगवान श्रीकृष्णाने अवतार धारण केला. आता गोकुळामध्येच अवतार धारण का केला त्याला कारण आहे बरं का. ज्याच्याकडे मोबाईल असेल त्यांनी चालू करून घ्या. म्हणजे शेवटी सांगायला म्हणजे एखादं कधी चुकलं गिकलं तर मी काय, मला काय नावऱ्यानं मारलं काय, पावसाने दिलं काय, मला काय गोकुळामध्ये अवतार धारण का केला होता, कारण त्या गावाचं नाव काय, गोकुळ. गोकुळ. आता गोकुळ म्हणजे काय, शब्द चालवावा लागतो. मराठी व्याकरण फार अवघड आहे. आपले मुलं नेमकं मराठी व्याकरणातच नापास होतात, कारण मराठी शब्दाला व्याकरण आहे, शब्दाला फारशी भूमिका आहे, शब्द चालवावा लागतो. मराठी म्हणजे तो म्हणजे तो, ती म्हणजे ती, ते म्हणजे तेच, हा म्हणजे हाच, ही म्हणजे हीच, आणि हे म्हणजे हेच. इंग्रजीत तसं काही नाही. तेच आहे, धीच म्हणजे हा ही हे, आणि त्यात म्हणजे तो ती ते, ही हे, हु विढाला विढाला गोकुळ या शब्दाचा अर्थ होतो गो म्हणजे गाय, आणि कुळ म्हणजे राहण्याचं ठिकाण, समुदाय. आता गोकुळात दिवे असतात बघा. आता आपल्याला ग्रामसभा घ्यायची तर सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, चेअरमन आणि व्हाईस चेअरमन हे 5 माणसं प्रामुख्याने पाहिजे, ही टीम पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो, ग्रामसभा. तसे गोकुळामध्ये 5 पदव्या होत्या बघा. ध्यानात राहू द्या. आता मी तुम्हाला कीर्तन झालेलं विचार हो, तुम्हाला विचार ना हे म्हणजे मी तुला भेटलो तर थोडासा खुळदीत होऊन देईन तर मला बोला. 5 पदव्या होत्या. गोकुळामध्ये 9 उपनंद होते बरं का. गोकुळामध्ये मोबाईल चालू करून घ्या, मी परत विचारतो. गोकुळामध्ये 9 उपनंद होते, 9 नंद होते. काय 9 नंद होते. हॅलो